गाडेवाले, तरकारी जे बसणारे त्याच्या व्यतिरिक्त रस्त्यावर जे उभं टाकलेले असतात गाडेवाले, त्यांचे काटे जप्त करतो आणि परत त्यांना म्हणजे काही फाईन भरून देऊनही टाकतो, कारण बाजाराचा त्यांचा दिवस खराब होऊ नये म्हणून। दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्ही जे बाफना पॉईंट ते हैदराबाद रोडपर्यंतचं जे केळी मार्केटचा जे चौरस्ता आहे तिथपर्यंत जी कारवाई केलेली आहे, त्या फळ विक्रेत्यांना याच्या अगोदर आम्ही जवळपास 3 वेळा कारवाई केलेली आहे। तर 3 वेळेच्या कारवाईमध्ये पहिल्यांदा जेव्हा आम्ही त्यांचं साहित्य जप्त केलेलं होतं ते आम्ही त्यांना जागेवरच सोडून दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा केलेलं होतं त्याच्यावेळेस आम्ही त्यांना साहित्य आमच्या स्विमिंग पूलच्या ऑफिसवर बोलावून त्यांचं साहित्य त्यांना फाईन भरून सोडलेलं होतं। चौथ्यांदा जेव्हा कारवाई केलो तेव्हाही त्यांना तसंच केलं, स्विमिंग पूलच्या कार्यालयामध्ये बोलवून त्यांच्याकडून फाईन भरून घेऊन साहित्य त्यांना सोडण्यात आलं। आजही जे आम्ही साहित्य जप्त केलेलं आहे, आता काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला इथलच्या इथं द्या म्हणून, पण आम्ही ते त्यांना इथलच्या इथं नाही देणार, त्यांचं साहित्य आम्ही तिथंच घेऊन जाऊन देणार। हे जे आहे सर, हे यांना वारंवार सूचना देऊनही ते रस्त्याच्या लगत उभं टाकायलेत। आम्ही त्यांना सांगायलो की बाबा तुम्ही रस्ता सोडून बाजूला उभं टाका, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही। हे एकतर रस्ता मोठा आहे, याच्यावर बसेसचं प्रमाण जास्त असते, बससाठी मोठ्या प्रमाणात ह्या फळ विक्रेत्यांमुळं अडचण व्हायली। त्यातल्या त्यात त्यांनी जे स्पीकर वापरायलेत, त्या स्पीकरच्या वापरामुळे देखील बराच ध्वनी प्रदूषणाचा प्रकार होत आहे। त्यांच्यामुळे ट्रॅफिक जाम व्हायला आहे, त्या येईना झाली, कारण शहर खूप मोठं झालेलं आहे। प्रत्येक जागी आम्हाला कारवाईला जावं लागते। एकाच जागी जर आम्ही दररोज येऊ लागलो तर इतर ठिकाणी अतिक्रमण वाढण्याची शक्यता राहते। त्यामुळे आठवड्यातून एक वेळा दोन आठवड्याला का होईना आम्ही एक चक्कर मारतो आणि ह्या लोकांना फक्त आमचं सांगणं एवढंच आहे की बाबा तुम्ही पाठीमागे सरकून बसा। आम्ही तर प्रॉपर यांच्यावर म्हणजे उठूनच जा अशी कोणतीही आमची सूचना राहत नाही। आम्ही यांना जे आपण महापालिकेची नाली आहे त्या नालीच्या लगत किंवा नालीच्या वर जे स्लॅब टाकलेला आहे त्याच्या बाजूनं ते केळी मार्केट आपलं केळी संशोधन केंद्राची जी भिंत आहे त्या भिंती लगत उभं टाकण्यासाठी किंवा त्यांनी तिथं व्यवसाय करण्यासाठी आम्ही त्यांना इथपर्यंत सांभाळून घेऊ शकतो। तसं तर आम्ही परवानगी कोणत्याच गोष्टीला देऊ शकणार नाही, अतिक्रमण करण्यासाठी महापालिका परवानगी देत नाही, पण थोड्याफार प्रमाणामध्ये आम्ही सांभाळून घेऊ शकतो। पण एवढंही जास्त सांभाळून घेणं शक्य नाही आमच्याच्यानं की हे लोक रस्त्यावर येऊन व्यापार करतील आणि त्याचा त्रास इतर लोकांना भोगावा लागेल। अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहे मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइव के साथ और मेरी आवाज़ न्यूज़ 24 को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें।